त्या पद्धतीची सुरुवात नक्कीच इथे पाहायला मिळते. भूषण कंटेची विकेट खूप महत्वाची होती आणि ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन केलं. अशा पद्धतीने नक्कीच थोडंसं संकट आणि दबाव निर्माण झालंय ते मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर सन्माननीय सुभाषजी कराळे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सरचे स्वागत. आणि मुख्य व्यासपीठावर येऊन इथे विराजमान झाल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. पाहूया जय बिराडे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी इथे सज्ज असेल. जय बिराडेचा हा बॉल अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न इथे केला होता. नक्कीच बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. चांगला बॉल चांगली लाईन सध्याच्या घडीला शोधले ती मात्र जय बिराडे या गोलंदाजाने कौतुक करावा लागेल. कारण की सातत्याने चांगला गोलंदाजीचा मारा आपल्या संघासाठी करत असतो आणि प्रत्येक गोलंदाज प्रथमतः इथे ओव्हर करताना नक्कीच आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा देत असतो आणि ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता त्या पद्धतीची गोलंदाजी या मैदानामध्ये करताना जय बिराडे. पुढील बॉल ओहो यावेळेस बॅकफुटवर जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय तिथे तोपर्यंत सेकंडचा कॉल दिलाय. डेफिनेटली सेकंड धाव इथे कंप्लीट होईल आणि 2 धावा इथे नक्कीच पूर्ण केल्या. अशा पद्धतीने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 7 या आकड्यावर. गुड स्टार्ट जो मात्र म्हणता येईल जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव संघाचा. सातत्याने जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. आज पुन्हा एकदा मनाची स्वप्न घेऊन या श्री समर्थ कृपा चषकामध्ये दाखल झालेत आणि त्या पद्धतीची नक्कीच कामगिरी या पहिल्या ओव्हरमध्ये करताना पाहतोय आपण जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव संघ. भूषण कंटेची विकेट खूप महत्वाची होती. ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन झालं. त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. गणेश त्याच्या सोबतीला होता आणि सुमित कंटे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालं. पहिलाच बॉल इथे पाहूया मिड विकेटला ट्रॅव्हल केला अलाउन द कार्पेट. जमिनीला गुदगुळ्या करत बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. प्रशांत शेळके नक्कीच एक पॉवर हाऊस म्हणून डोंगरगाव संघाकडनं मानला जातो आणि जेव्हा जेव्हा मात्र आपली टीम संकटात असते तेव्हा मात्र प्रशांत शेळके हा नक्कीच आपल्या संघासाठी धावून येत असतो. क्रमांक 2चा षटक मात्र नक्कीच सोपवलंय त्याच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीने नक्कीच पहिला बॉलचा विचार केला 2 धावा खर्च केला. दुसरा बॉल डॉट टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं. पुढील बॉल प्रशांत शेळकेचा. ओहो इथे पाहूया थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली. ऑफिशियल पंच आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये जॉईन झालेत मुकेश गायकर सर. त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकता लहूजी घुडे सर. इथे पाहूया चांगला फटका सजवलाय. वायडीचा लोंगो आपला क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर तोपर्यंत आलेली एक सिंगल. दीपूवाला बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या 11 या आकड्यावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अजूनही मोठे फटके येत नाहीये आणि फटके येणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. ते मात्र पिंक पॅथर्स कानारले संघाला. ओहो आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय बॅटर गणेश कंटेच्या बॅटमधनं सिक्सर. नक्कीच क्रिकेट खेळताना बॉडी बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो आणि तो बॉडी बॅलन्स नक्कीच सांभाळताना आपण बॅटर गणेश कंटेच्या माध्यमातून पाहिलं. कारण की चांगल्या पद्धतीचा शॉट सिलेक्शन केला. थोडंसं जागा थांबून खेळला हा शॉट आणि नक्कीच बॉल फेकून दिला स्क्वेअर लेगकडे. अशा पद्धतीने धावसंख्या पुढे 6 ने सरकली. 17 या आकड्यावर आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केलंय.
क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, लोंगॉनला बॉल ट्रॅव्हल होतोय, जय आला बॉलवर, तोपर्यंत आलेल्या 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा इथे कॉल दिला होता, पण नक्कीच 2 धावांवर इथे समाधान मानावं लागेल. अशा पद्धतीने धावसंख्या 19 या आकड्यावर आपण पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात सध्या चांगली स्टार्ट जी मात्र मिळून दिली होती ती मात्र गोलंदाज जय बिराडेने. त्यानंतर थोडंसं प्रशांतवर अटॅक आलंय, पण नक्कीच इथे कमबॅक करण्याची क्षमता सातत्याने आपण पाहतो. ओहो, पुन्हा एकदा ऑन साईडला पाहूया, क्षेत्ररक्षक तिथे येतोय बॉलवर आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावर. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं होतं या मॅच मध्ये आणि त्या पद्धतीचं जाणलं होतं बॅटर गणेश कंटेने आणि नक्कीच आपले हात खोलले. आतापर्यंत 5 बॉल आणि 14 धावांची केली त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. आणि सुमित कंटे त्याच्या सोबतीला 4 बॉल आणि 4 धावांची खेळी आपण त्याच्या बॅटमधनं पाहतोय. 19 धावांची भागीदारी त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण पाहिली या मॅच मध्ये आणि ज्या भागीदारीची आवश्यकता होती ती भागीदारीचा करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये 2 फलंदाज करताना आपण पाहतोय. गणेश कंटे आणि सुमित कंटे याला थोडीशी नक्कीच निराशा असेल. भूषण कंटे त्यांनी आपल्या संघाची साथ सोडल्यानंतर थोडंसं संकट आलं होतं आणि या संकटावर मात करायचं होतं आणि डगआउट कक्षामधून जेव्हा मात्र नक्कीच गणेश कंटे मैदानामध्ये गेला तेव्हा मात्र जाणलं होतं की आता मला हात खोलावे लागतील या क्रीजवर. जास्तीत जास्त बॉल खेळणं गरजेचं राहिलं आणि यावेळेस घडलंय काय, ट्रिपलला उद्ध्वस्त आणि नक्कीच विकेट विकेट आणि विकेट क्रमांक 2 चा धक्का बसतोय बॅटिंग करणारी टीम पिंक पॅथर्स कानारले संघाला. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय जयेश शेळके याने. पहिल्या बॉलवर विकेट घेतली, आता मात्र रन्स येत होते तेव्हा जाणलं होतं की आता इथे विकेट घेणं गरजेचं राहील. मोहीम सुरू होती पण नक्की यश इथे संपादन होत नव्हतं. पण नक्कीच जयेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवर आला, पहिल्या बॉलवर विकेट इथे कॅरी केली. गुड बॉलिंग जयेश शेळकेजी. ऑन स्ट्राईकला आता सध्या पाहतो न्यू बॅटर युवराज कंठेला आपण पाहतोय. युवराज कंठेसाठी हा पहिलाच बॉल होता आणि पाहूया बॅकफुटवर थोडीशी स्लाइस केलं बॉलला आणि तोपर्यंत सेकंडचा कॉल दिला होता आणि सेकंड धाव डेफिनेटली ते कंप्लीट. आत्मविश्वास भरपूर होता ही रन्स घेण्यामध्ये आणि नक्कीच क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये आत्मविश्वास खूप गरजेचं असतं आणि तो आत्मविश्वास या 2 खेळाडूंमध्ये आपण नक्कीच पाहिलं. अशा पद्धतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या आहे ती 25 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात. ओहो, यावेळेस पाहूया बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय मॅक्झिमम पॉवरफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सरासरीने ही धावगती सुरू आहे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंक पॅथर्स कानारले संघाची आणि नक्की जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला इथे करताना आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय लागोपाठचा दुसरा षटकार. युवराज कंटे आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये आगीचे तोफे फोडतोय.
चला नेक्स्ट मॅच कडे आपण जात आहोत. म्हणजेच दोन्ही संघाचे कॅप्टन जर इथे उपस्थित असले म्हणजे जय हनुमान वाघिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई अंबेले, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे. आणि तिसऱ्या बॉलवर चौथ्या बॉलवर कमबॅक करायचा प्रयत्न नक्कीच केला. आता सध्याच्या घडीला युवराज कंटे जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय, आणि नक्की त्या पद्धतीची फलंदाजी या मॅच मध्ये या इनिंग मध्ये करताना आपण पाहतोय युवराज कंटेला. सध्या गोलंदाज जयेश शेळके थोडंसं इथे नक्कीच दबावामध्ये आला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षक जीवाच्या आतंकेने नक्कीच प्रयत्न केले होते, पण प्रयत्न नाही तर यश इथे संपादन झालं नाहीये आणि बॉल दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून. ते मात्र युवराज कंटेने आलाय त्याच्या बॅट मधनं या ओव्हर मधला तिसरा षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 43 या आकड्यावर 3 षटकांची समाप्ती झाली. 43 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात सध्या आपण नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ती मात्र जयने, आणि नक्कीच वाटलं होते की या मॅच मध्ये नक्कीच सध्या जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ वर्चस्व गाजवतोय. त्यानंतर प्रशांत शेळकेवर थोडं अटॅक चढवलं, पण क्रमांक 3चं षटक जयेश शेळकेच्या हातामध्ये इथे सोपवलं आणि त्यानंतर थोडंसं इथे पुन्हा एकदा संकटामध्ये नेऊन ठेवलंय आपल्या टीमला. जयेश शेळकेने 3 षटकार अशा पद्धतीने 20 धावा खर्च केल्या एका ओव्हरमध्ये. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेले तोपर्यंत ऐकूया याच विभागातला एक सुप्रसिद्ध डीजे नाना म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांच्या माध्यमातून एक संगीत. दहा वाजून 3 मिनिटांमध्ये तुमचा पहिला बॉल मात्र मैदानामध्ये पडला होता आणि आतापर्यंत 3 षटकांसाठी तुम्ही 16 मिनिटं यूज केलेत. तर विनंती असेल 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक इथे कंप्लीट करावा लागेल. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघाला जर 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही हा षटक इथे कंप्लीट करू शकले नाहीये तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा इथे विश्वास संपादन केलंय जय बिराडे या गोलंदाजावर. ज्या पद्धतीने पहिलं षटक इथे कंप्लीट केलं होतं ते वाटलं होतं नक्कीच डोंगरनावे संघ वर्चस्व गाजवत होतं. त्यानंतर थोडंसं इथे पुन्हा एकदा संकटात आलंय आणि यावेळेस पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय. अशा पद्धतीने नक्कीच चांगला बॉल लावून द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होत होता आणि शेवटच्या मोमेंटला नक्कीच बॉल अडवला गेला. अशा पद्धतीने 2 धावा आपण पाहतोय आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण 45 या आकड्यावर पाहतोय. ओहो, यावेळेस पाहूया पॉइंट कडनं बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे बॅकवर्ड पॉइंटला आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला, सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार. विसावा एंड करणे ते गोलंदाजीसाठी सज्ज असेल जय बिराडे. जय बिराडेचा हा बॉल इथे पाहूया, इनसाइड एज लागले. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि पाहावं लागेल आणि नक्कीच फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा होतोय शिकार आणि नक्कीच विकेट गमवावी लागली आणि धक्का लागतोय तो मात्र तिसरा मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम पिंक पॅथर्स कानारले संघाला.
धन्यवाद डीजे. नक्कीच थोडंसं रॉंग कॉलचा इथे शिकार झाला आणि नक्कीच रन्स येतात, चांगले रन्स सुरू आहेत मैदानामध्ये, तर अशा कॉलचे शिकार होणं थोडंसं इथे चुकीचं ठरू शकते. ते मात्र पिंक पॅथर्स या कानरले संघाला, कारण की विकेट वाचवणं गरजेचं असतं आणि विकेट जर वाचवल्या गेल्या तर नक्कीच कोणत्याही क्षणाला शेवटच्या मोमेंटला देखील रन्स येऊ शकतात, यात काही शंका नाही आहे. सध्या आपण पाहतोय जय बिराडे हा गोलंदाज चांगली गोलंदाजी प्रथमतः ओर करताना केली होती, त्यानंतर पुन्हा एकदा विश्वास संपादन केला होता आणि त्या विश्वासाला पुन्हा एकदा या सातत्यात आणायचं काम जय बिराडे या गोलंदाजाने केलंय. चांगली बॉलिंग जी मात्र पाहायला मिळते सध्याच्या घडीला जय बिराडे या गोलंदाजाकडनं. थोडस वेध आलंय आणि थोडी नक्कीच आता सध्या पाहिली गेली तर धावसंख्या म्हणजेच अर्धशतक इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय पिंक पॅथर्स या संघाचं. चांगली फलंदाजी जी मात्र आजच्या दिवसामध्ये करताना आपण पहिली प्रथमतः बॅटिंग करताना. हो इथे पाहूया पुन्हा एकदा पॉइंट कडून बॉल काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय तिथे जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल झाला होता, तोपर्यंत वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि नक्कीच तोपर्यंत आलेल्या ह्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय 52 या आकड्यावर. तर सरकम सरचे स्वागत आणि तसे दिगंबरजी मसने यांचं देखील करूया सरचे स्वागत. ओहो आडव्या बॅटने प्रहार केला अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 53 या आकड्यावर. 5 बॉल 20 धावांची खेळी युवराज कंटेच्या बॅटमधून आपण पाहिली आणि गणेश कंटे आता न्यू बॅटर मैदानामध्ये झालाय दाखल, त्याच्या बॅटमधून 2 बॉल आणि 3 धावांची खेळी पाहिली. 13.83 सरासरीने ही धावगती सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीम पिंक पॅथर्स कानरले या संघाची. इथे पाहूया वायडीचा लोंगॉनला क्षेत्ररक्षक होता उपस्थित, आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावगती आपण पाहतोय 54 या आकड्यावर आणि पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 54 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गुड बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली ती मात्र कानरले संघाची आणि नक्कीच ज्या पद्धतीने विचार केला तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने 2 टीम इन ॲक्शन मध्ये आपण खेळताना पाहतो आणि नक्कीच ज्या पद्धतीने जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव संघासमोर जर आपल्याला इथे लढायचे तर नक्कीच एका मोठा टार्गेट सेट करावा लागेल आणि त्या पद्धतीचं जाणलं होतं आणि तो टार्गेट इथे नक्कीच आता सध्या करताना दिसू येतोय. ती मात्र बॅटिंग करणारी टीम म्हणजे पिंक पॅथर्स हा संघ. अजून एका ओव्हरचा खेळ बाकी असेल या ओव्हरमधल्या. थोडंसं इथे संकटाच्या छायेत उभा असणारा डोंगरगाव संघ इथे विकेट इथे घेणे गरजेचं राहील, रोखावं लागेल ते मात्र बॅटिंग करणारी टीम पिंक पॅथर्स या संघाला. पहिलाच बॉल इथे पाहूया आणि बॉल गेला सी मारेश पार आलाय. नक्कीच पंचांना सुद्धा इथे कळलं नाहीये हा षटकार आहे की चौकार आहे आणि हा तो चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पुढे सरकताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात 7 बॉल 25 धावांची खेळली. नक्कीच युवराज कंटेच्या बॅटमधून आपण पाहिली. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लाईन. सध्याच्या घडीला टप्पा शोधायचा प्रयत्न सातत्याने करतायत आणि नक्कीच तो टप्पा सध्या या बॉलवर आपण पाहिला दीपूचा. ऑन स्ट्राईकला युवराज कंटेला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण गणेश कंटेला पाहतोय. ओहो अर्ध्या पिचवर आपटला होता बॉल, त्यानंतर आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. थोडंसं पाहूया, सेकंडचा कॉल दिलाय आणि सेकंड धाव डेफिनेटली कंप्लीट. नक्कीच थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली, त्यानंतर आलेली सिंगलचं कन्वर्ट डबल मध्ये झालं आणि अशा पद्धतीने धावसंख्या आपण पाहतोय 60 या आकड्यावर. चांगली बॅटिंग युवराज कंटेने नक्कीच आपल्या संघासाठी चांगले योगदान देताना आपण पाहतोय. 13.33 सरासरीने ही धावगती आपण पाहतोय. ओहो इथे पाहूया शॉर्ट सिलेक्शन केलाय वायडीचा लोंगॉपला क्षेत्ररक्षक येतोय आणि सेकंडचा कॉल
डेफिनेटली दिला होता आणि नक्कीच फेलिंग प्रे टू रॉंग कॉल पुन्हा एकदा इथे चुकीच्या कॉलचा शिकार होतोय आणि नक्कीच ह्या विकेट नक्कीच वाचवणं तुम्हाला गरजेचं राहील. आणि नक्कीच हे कॉलिंगचं समतोल तुमचं जुळणं खूप गरजेचं असेल क्रिकेटमध्ये आणि ते अजूनही मात्र जुळू येत नाहीये. इथे चांगला बॉल, चांगली लाईन, नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला बॉल विकेट किपरकडे विसावतोय आणि अशा पद्धतीने हा इथे डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच. जय हनुमान वाघुली संघाचा कॅप्टन, ओम साई अंबेले संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये येऊन इथे उपस्थित राहायचे. टॉस साठी इथे उपस्थित राहायचे लगेचच. ओहो, आणखीन एक दमदार बॉल. जर जय हनुमान वाघिवली किंवा ओमसाई अंबेले या संघाच्या दरम्यान म्हणजे कोणताही कॅप्टन जर इथे उपस्थित राहिला आणि जर वेळेनुसार दुसरा कॅप्टन इथे उपस्थित राहिला नाही तर त्या कॅप्टनला 2 धावांची म्हणजे त्या संघाला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. जो काही कमिटी निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची नोंद घ्या. जय हनुमान वाघुली संघाचा कॅप्टन, ओमसाई अंबेला संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी ते रिपोर्टिंग करायचे. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 61 या आकड्यावर आणि नक्कीच 61 धावा ज्या मात्र पाहतोय आणि 62 धावांचं आव्हान जे मात्र जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाव्या संघासमोर ठेवलंय आणि नक्कीच हे चेस होईल की डिफेंड होईल हे सकाळच्या सत्रामध्ये आपण कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि नक्कीच ऐकूया एकच खरोखरच एका कॉलवर ज्यांनी मात्र नक्कीच आमच्या या स्पर्धेला प्राधान्य दिलं म्हणजेच कल्याण तालुक्याचा बुलंद आवाज म्हणजे कमी कालखंडामध्ये अत्यंत चांगले फॅन फॉलोइंग करणारे म्हणजे प्रथमेश ठाकूर सरांकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कुमार सर, आपलं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 दिवस क्रमांक 4 आणि आज पहिलीच मॅच पिंक पॅन्थर्स कान्हाडे विरुद्ध जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे या दोन संघांमध्ये. टॉस प्रथमतः जिंकला टीम डोंगर नावेचा कॅप्टन आणि जयजी शेळके यांनी निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. फिल्डिंग करताना समोरच्या संघाने आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. 61 धावा ठोकल्या गेल्या पहिल्या 5 षटकांमध्ये आणि 62 धावांचं टार्गेट जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे या संघासमोर असणार आहे. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, सर्वांना शुभ सकाळ. प्रथमतः गणरायाला वंदन करतो. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाकडे साकडे घालेन या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा विघ्न कलंक लागू देऊ नको, अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेव देवो
सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते, नारायण नमोस्तुते. गणराय चरणी वंदन करतोय. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, अशा माझ्या राजा शिवछत्रपतींचरणी नतमस्तक होतो. खेपट्टीला वंदन करतो आणि या गावातील ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होतो. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः. घेऊन चालतोय मॅचच्या दिशेनं. महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच लढत आज चौथ्या दिवसातली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा रंगताना क्रिकेटचा महाथरार आपण अनुभवतोय. पिंक पॅन्थर्स कार्नरले संघानं आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करताना पहिल्या 5 षटकांमध्ये 61 धावा कुठल्या आणि 62चं टार्गेट. आमचे परममित्र मुकेश नायकर यांना आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समवेत लहूजी गुडे सर देखील आपण पाहणार आहोत. खरं तर प्रवीण विषयांना आपण पाहत होतो पंचांच्या भूमिकेमध्ये, बट आज आय थिंक त्यांची मॅच आहे त्यामुळे ते इथे उपस्थित नाही आहे. जनुमान वाघिवली आणि ओमसाई आंबळेचे कॅप्टन आपण यायचं आहे. ओमसाई आंबळेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. जनुमान वाघिवली कॅप्टन आपण देखील यायचं आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस कंप्लीट करतोय. क्या बात है ना. बाहुबली ऑफ निंबवली क्रिस्टा केनी सर देखील आमच्या सोबत आहेत आणि या गोष्टीचा आम्ही नेहमी उल्लेख करतो. जेव्हा जेव्हा ते आमच्या सोबत असतात नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही नवीन गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. मॅचला आपण करतो सुरुवात. थर्ड मॅन फाईनली गाठ ठेवलाय. त्यानंतर पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे. कव्हर देखील एक फिल्डर आपण पाहतोय. मिड ऑफ नाहीये कारण डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय आणि मिड ऑन आहे कारण डीप मध्ये वाईड ईस्ट लॉंग ऑन लाईक फिल्डर. मॅच इज ऑन. 62चा चेस, 62च्या चेसला सुरुवात झाली. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू बॉटमॅनचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी लेग स्टंपवरती हाताळण्याचा प्रयत्न फ्लिक केला गेला. बॅटरच्या माध्यमातून मिळाली सिंगल आणि धावफलकाचा श्री गणेशा झाला. शुभ सुरुवात झाली आहे 62च्या पाठलागाची. इथे जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावेच्या माध्यमातून पहिली धावपटलावर अंकित. ओपनिंग पेअर आपण पाहतोय. धर्मवीर कर्मवीरची जोडी, सलामी जोडी, आरंभी जोडी, प्रारंभी जोडी. एका बाजूला शिवा आणि दुसऱ्या बाजूला तानाजीला आपण पाहतोय. शिवाचा बॅटमध्ये आली सिंगल. स्ट्रायकिंग एंडवरती तानाजी सामना करेल. बॉलिंग ट्रॅक पर बॉलर भूषणचा कॉम्बॉक्स एंड कडून वळतोय. पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. ऑन साइडला लॉफ केलाय. मिड ऑनचा डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑन आणि मिड ऑनचे फिल्डर बघा. हेच कारण आहे खरं तर हे फिल्डर जर मिड विकेट क्षेत्रामध्ये असते तर कदाचित मिड ऑनचा प्लेअरला ते जजमेंट मिळालं असतं. बट मागून देखील एक फिल्डर धावत आले आणि 30 सर्कल मधल्या फिल्डरनं देखील पाठमोरी धाव घेतली होती आणि खरं तर त्या अनुषंगानं इथे कॅच अगदी दोघांच्या मधोमध जमिनीला प्रदान झाली. दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद मिळाला. तो बॅटर तानाजीला 2 धावा पूर्ण केल्यात आणि सुटलेले सेल बहुतांश वेळी महागडे ठरतात. या नक्कीच या चेंडू नंतर आपण ती चर्चा करू. ऑफ साइड मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा होता, संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. आणि आवर्जून मी उल्लेख करतो की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकची स्पर्धा आम्ही पाहिली आणि कुमार अवघ्या 4 धावांवरती कॅच ड्रॉप झाला होता केतन म्हात्रेचा, अखंड हिंदुस्थानाचा बाईक सम्राट. आणि त्यानंतर साबेच्या विरोधामध्ये त्यानं तब्बल 70हून अधिक धावा कुठल्या होत्या वैयक्तिक. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण भरपूर महत्त्वाचं आहे. ओव्हर द विकेट ना आले होते. फटका चांगला आहे. ऑन साईडला फिल्डर आहेत आणि चुकी घडली आहे. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 1-2 का 4. पहिल्या बॉलवरती मिस्टेक झाली, तिथे फिल्डर चेंज केलं. दुसऱ्या बॉलवरती मिस्टेक झाली, पुन्हा फिल्डर चेंज केलं आणि आता तिसरा फिल्डर लॉंग ऑन मध्ये चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला की अगदी मिस्टेक झाली, चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तिथे बेनिफिट बॅटरला मिळाला. चौकार आल्या. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आकार घेत असताना टोटल आली आता 7 वर. 7 रन्स ऑन बोर्ड. 12ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे. मिस टायमिंग आहे. हा देखील
पुन्हा चेंडू हवेत आहे, पुन्हा क्षेत्ररक्षक आलेत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केलाय आणि रनआउटची देखील संधी होती, पण इथे काय घडलंय. थाउजंड्स ऑफ ऍक्शन्स इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड, काही क्षणाने बऱ्याच घडामोडी आणि नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. येस, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. ॲट नंबर 3 दीपूला आपण पाहणार आहोत. तानाजी बास झालाय बघा, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला. तो फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पुन्हा एकदा चुकी करताय. गोलंदाज आता करेल तरी काय, हा मोठा प्रश्न. भरपूर एफर्ट्स लावले बॉलरनं, बट यश मात्र क्षेत्ररक्षकांना मिळालं नाही. खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं मजबूत असणं भरपूर गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 P2. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतं. डीपमध्ये मिड विकेट तैनात करण्यात आला. स्ट्रेट लॉंग ऑन ला एक फिल्डर आहे आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला देखील एक फिल्डर पाहायला मिळतात. लॉंग ऑनच्या फिल्डर देखील वाईड घेतलेत. काऊ कॉर्नरना क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला वेळ बघा, ठीक स्टॉपवॉच देखील सुरू आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जाईल. ऑन साइडला लॉब केलाय. बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर बॉल आला नाहीये. फिल्डर मागे उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. मिड विकेटला घेतलाय झेलन, संपलाय फलंदाजाचा खेळ. दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावेला. टीम डोंगर नावे या गोष्टीची आपण थोडी नोंद घ्या. चार षटकांसाठी ठीक आपण पाहिलं तर 20 मिनिटांचा वेळ, बट त्यामध्ये अंपायर्स नजर सांगितलं की बॅटिंग टीमने देखील जास्त वेळ खर्च केलाय. सो ती फिल्डिंग पेनल्टी आम्ही देऊ शकणार नाही आहे पिंक पॅन्थर्स कानडे संघाला. येस, ओमसाई अंबाळेचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हनुमान वाघिवलेचे कॅप्टन अद्यापही उपस्थित नाही आहेत. सो इथनं मॅनेजमेंट त्यांचा अगेन्स्ट काही ना काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेईल
अतिशय सुंदर विकेट आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी भरपूर सुंदर आहे, जिथे गोलंदाजांना देखील नक्कीच बेनिफिट होतोय. बॅटर्सना देखील थांबून खेळले तर नो डाऊट त्यांना देखील बेनिफिट होईल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजांना पूर्णपणे साथ देत असताना खेळपट्टीला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट आले, ड्राईव्ह केलाय, क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. हातांवरती चेंडू ब्रश झाला, त्यामुळे चेंडूची गती थोडी कमी झाली, पण दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धाबसंख्या ते मात्र पाहता पाहता 2 पूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरी धाब्याने धाबसंख्या पुढे सरसावली जाईल. आकाश कुणे आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतात 11 धाबा धावपटलावरती आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतील. आमचे संपूर्ण 10 क्रिक लाईव्हची टीम आपण पाहतोय. खरं तर कुणाल म्हात्रे जे फाउंडर आहेत आणि त्यांची अफाट मेहनत या वाहिनीसाठी आपल्याला पाहायला मिळाली. मिस्टेक झाले पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून आणि नशिबाचा आलेला आर्किरेक दर्जेदार चौकार. लॉफ केलाय, पुन्हा एकदा ऑफचा रिझन मध्ये प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर भरपूर वेगाने आल्यात. वाईड ऑफ लॉंग ऑफ वरून अंतर कापलं आणि दरम्यान दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळाला. पुन्हा एकदा एक दुहेरी धाव फलकावरती अंकित केली जाते. आता मात्र धावफलकाला कुठेतरी असं वाटलं की गती मिळते. पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहिलं अवघ्या 9 होत्या, पण या ओव्हरमध्ये धावांचा लेख वाढवण्याचा हा प्रयत्न राहिला दोन्ही बॅटर्सचा. वेन नेक्स्ट बॉल P2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतो. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर. ओव्हर द स्टंप्स आले होते, ऑन साइडला लॉफ करायचा होता. अक्रॉस द बॅट, येस बॅट ड्रिल करून दाखवतात की ऑन साइडला स्क्वेअर लेगचा वरून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. पॉवर प्ले ते षटक आहे आणि कुठेतरी पॉवर पॅक बॅटिंग होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. स्टेप आउट करून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरचा डोक्यावरनं एक्झिक्यूट केला. डीप कव्हरला बॉल वेगानं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. सेकंडचा कॉल, 2 धावा पुन्हा पूर्ण केल्यात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कॉलिंग देखील तितकी सुंदर होती आणि याच दरम्यान 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, या ओव्हरमध्ये आल्या 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करत्या 62चा टीम डोंगर नावे. चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर तब्बल 43 धावांची गरज आहे. 43 रन स्टील रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 43चं समीकरण आहे. खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मोतीरामजी कराळे असतील, काशीनाथजी भाकरे साहेब असतील, तानाजी शेळके साहेब असतील, त्याचप्रमाणे नुराजभाई शेख, दिगंबरजी शिंगोळे आणि रामदासजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला नक्कीच चेंडू पुरस्कृत केलं. त्यामुळे सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही हृदयाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक मॅचसाठी आपण पाहिलं तर तब्बल 4 पारितोषिक आपण पाहतोय. एक ट्रॉफी असेल जे आम्हाला पुरस्कृत केले मनीषजी गोंधळी साहेबांनी. त्याचप्रमाणे स्वीट बॉक्स आपण पाहतोय, स्पेशल स्वीट बॉक्स आहे. राजेशजी शिंगोळे साहेब, अक्षयजी निपुते साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे. त्याचप्रमाणे शीतपेय कोल्ड्रिंक नितीनजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं. आणि त्यासोबत ऑफ साइडमध्ये प्रहार केलाय. मिड ऑफच्या डोक्यावर डीप लॉंग ऑफला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि त्यासोबत दत्तात्रय सोसे साहेबांनी आम्हाला सोनपापडी इथं मॅन ऑफ द मॅचसाठी पुरस्कृत केले. त्याचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दीपेश म्हात्रे, गोविंद कामत, गणेश वारगडे असतील, त्यासोबत रोनक आणि रोहित रॉय या आमची सगळी 10 क्रिक लाईव्हची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅचकडे घेऊन जातो. सिंगल मिळाले, धावफलक आता 20 वर. अद्यापही आपण पाहिले तर 42 अजूनही करायचा. ऑन साइडला फटका चांगलाय. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, पण दरम्यान पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्सला इथे कालावधी मिळाला. 2 रन्स
इथे कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि दोन्ही बॅटर्समध्ये ते अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळेल. धावचीतसाठी अंपायर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे, सो आपण आपल्या टेक्निकल रूममध्ये चेक करूया. या संपूर्ण स्पर्धेसाठी इंटरनेट ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे, फ्री इंटरनेट ज्याने आम्हाला प्रोव्हाइड केलं, अर्थातच मयूरजी शेळके दादांचं ते शुभागमन झालं. त्यांना विनंती आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृष्णाजी केने सर आमच्यासोबत जोडले गेले आहेत. आज आता डंपा टेक्निकल रूममध्ये चेक करतील एक्झॅक्टली काय. नॉट आउट. इट्स नॉट आउट. अंपायर्सने टेक्निकल रूम मधून हा निर्णय दिला की फलंदाज मात्र बाद नाही. आता मध्ये समीकरण पुन्हा बदललंय. 16 चेंडू आणि 40ची गरज आहे मॅच मध्ये. रंगतोय क्रिकेटचा थरार. फुल टॉस ऑन साइड लॉप करायचा होता, मिस टायमिंग आहे, बॉल हवे ते, आणि यावेळेस मात्र फिल्डरने कोणती मिस्टेक केली नाही. विकेटचं पतन आणि या मॅच मधली गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. लागणारा मोठा धक्का. बॅटिंग करताना टीम जयगावदेव स्पोर्ट्स डोंगरनावेला. व्हीवसचं अस्त्र बाहेर काढलं होतं. दुधारी तलवारीला म्हणतं जातं खरं तर. लगा तो आवाज वरना बरबाद. नक्कीच आपण निंबवलीची स्पर्धा आम्ही परवा कव्हर करत होतो. भावेश पवारनं सलग 3 रिव्हर्सचे स्ट्रोक खेळले, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला टायमिंग महत्वाचं आहे. सीधे उंगली से गी ना निकले तो उंगली तेडी करनी पडते. यापूर्वी रिव्हर्सचा फटका अपयशी राहिला, पण यावेळेस सरळ बॅटने एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटच्या बाहेर दमदार षटकार. खरंच डिझॉपर्टचं देखील कौतुक आहे. रिव्हर्स खेळलाय, यावेळेस संपर्क चांगला झालाय आणि धावा देखील इथे चांगला मिळतील. अक्षरशः ग्रीप बदलली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार चौकार. सवय घेऊ नका, ग्रुप मीटिंगचे वेळ नाही आपल्याकडे. सध्या स्वतः टीमचे कॅप्टन जय शेळके इथे मात्र मैदानात आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. काही ना काही पाहण्यासोबत एक मेसेज देखील असेल की एक्झॅक्टली येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला कसा खेळ करायचा आहे. आणि इथून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खूप इम्पॉर्टंट असेल की तुम्ही कॅल्क्युलेशन्स कसं लावतात. प्रति षटकामागे 15 करायच्या, त्यामुळे पहिल्या 3 बॉलवरती कसा प्रहार करायचा आहे, की पहिले 3 बॉल थांबून पुढच्या 3 बॉलवरती प्रहार करायचा. प्रत्येक ओव्हरमधले सुरुवातीचे जे 3 चेंडूज आहेत ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे या मॅचमध्ये. खरं तर जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावेला टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. मॉर्निंग सेशन होतं आणि
आज खरं तर ड्यू फॅक्टरचा तितका इम्पॅक्ट पडला नाही, कारण ऊन अगदी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळालं. गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये थंडी भरपूर कमी झाली आहे आणि त्याचं कारण प्रथमतः गेल्या 2 दिवसामध्ये जरी मी स्पर्धा कव्हर केला, मांडा प्रीमियर लीग देखील केली आहे, वज्रेश्वरी चषक देखील कव्हर केलं आणि तिथे मॉर्निंग सेशनमध्ये मोस्टली बॅटिंगचा निर्णय घेत होते प्रत्येक कॅप्टन, कारण ऊन मोठ्या प्रमाणावरती आहे. उन्हाचं तापमान वाढलं देखील आणि त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये ड्यू असेल, मॉइश्चर असेल, तितकासा इम्पॅक्ट पाडत नाही खेळपट्टीवरती. पण इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि एका चरणावरती असं वाटलं की तो चुकीचा राहिला की काय, पण आता इथं कमबॅक करायचं आहे, झालं गेलं विसरून पुन्हा नव्यानं उभं राहायचं आहे आणि संघर्षासाठी आम्हाला तयार व्हायचं आहे. विजयाचं स्वप्न आम्ही पाहिलं आहे, ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. हेच मनामध्ये ठेवून आता लढताना आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळतील. फार एंडवरून गोलंदाजी मार्कवर आता षटक क्रमांक 4 घेऊन आलाय तो गोलंदाज. सेकंड स्पेलमध्ये भूषण, ज्याने पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 9 धावा करसल्या होत्या, त्याच भूषणला आपण पाहतोय फार एंडवरून होतं तयार बॉलिंग मार्कवर. खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील खूप सुंदर गोलंदाजी त्याने केली. मेंडेटरी पॉवर प्रत्येक षटक होता. आउटफील्डमध्ये फक्त 2 फिल्डर होते. सो इथनं आता आउटफील्डमध्ये 5 फिल्डर पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. कव्हर पॉईंट तैनात, समोर लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे, वाईड इश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात केलाय. ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, झिबाचा अकाउंटानं धावतायत, त्यांचा अवाक्याच्या बाहेर, दी बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार 4. कॅप्टनने कानमंत्र दिला होता, काहीतरी सांगितलं होतं आणि अगदी त्या प्लॅनचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये जणू काही झालंय की काय. टीम गावदेव स्पोर्ट्स डोंगर नाबेसाठी बॉल बाबत आय थिंक आता डिस्कशन सुरू आहे. कोणत्या क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला तर त्या जागी तुम्हाला नवीन चेंडूच देण्यात येईल आणि कंपल्सरी पहिल्या ओव्हरपासून ते लास्ट ओव्हरपर्यंत हा डिसिजन सेम राहणार आहे, हा निर्णय सेम राहणार आहे. चेंडू खराब झाला, नवीन चेंडूची मागणी केली जाते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 70-70चे चेंडू वापरले जातात. खरं तर लगातो 6 म्हणून खासियत आहे या चेंडूंची आणि चेंडू आता मात्र नवीन वापरला जाईल, कारण या स्पर्धेचा नियम आहे कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला तर त्या जागी तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल. भूषण विथ न्यू बॉल फ्रॉम फार एंड, गोलंदाजी मार्क वर सज्ज. पहिल्याच बॉलवर चौका ठोकलाय स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर दीपूसाठी लेग स्टंप वरती होता, ऑन साइडला बॉटम हँडचा योग्य वापर करत असताना मनगटीत ताकदीशी फेकून दिलंय. क्षेत्ररक्षका डोक्यावरून बॉल चाललाय, लॉंग बिग वे, मायटी ह्यूज, आउट ऑफ द पार्क, षटकार. व्हॉट अ टेरिफिक शॉट इट वॉज. 30 ची गरज होती आणि पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 10 धावांची वसुली झाली आहे. आणखीन एक मोठ्या बॅकलिफ्टनं लॉप करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी पद्धत आली, त्याचा वापर कमी आढळला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. हलकीशी ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन जर ऑन साइडला हा फटका खेळला असता, ज्या प्रकारे बॅट्सविंग केला, अगदी हलकंसं ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन हा फटका खेळायचा होता, पुन्हा कनेक्शन झालं असतं. पण दरम्यान आपण पाहतो आलाय डॉट बॉल. भूषणने देखील कमबॅक केला या मॅच मध्ये. ओव्हर द बॉल सेट केल्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि आणखीन एक कॅच ड्रॉप केलाय. क्या करेंगे जब चिडिया चुप गई खेत. आणि अशा चुका वारंवार होत राहिल्या तर या मॅच मध्ये जिंकणं कठीण होऊन जाईल. जिथे विकेट मिळाली असती तिथे तब्बल 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 30 ची गरज होती, 12 धावफलकावरती लागल्यात आणि आता समीकरण पुन्हा बदललेलं पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी
18 धावांची गरज आहे. गेम इज ऑन नाव. आता मात्र या मॅच मध्ये एक रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. ऑन साइडला आडव्या बॅटनं फोर्सफुली खेचलाय. इंटेन्शन क्लिअर आहे दोन्ही फलंदाजांचे की आता इथनं फक्त आणि फक्त मोठे फटके खेळायचे आहेत. पुन्हा एकदा 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 15ची सरासरी प्रति षटका मागे गाठायची होती आणि पहिल्या 5 बॉल मध्ये आपण पाहतोय तर 14 धावा एकवटल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे इथे जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे दबाव असणार आहे पिंक पॅन्थर्स कानरले संघावरती. पण इथे जर एक चेंडू चांगला आला तर मात्र लास्ट ओव्हर मध्ये टीम डोंगर नावे अंडर प्रेशर. ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला युवराजनं टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज दीपू चाकेल. लागणारा एक मोठा धक्का बॅटिंग करताना जयगाव द स्पोर्ट्स डोंगर नावेला. आता मात्र समीकरण या मॅचचं पुन्हा एकदा बदललंय. एका चरणावरती असं वाटलं की पुन्हा एकदा टीम डोंगर नावेने या मॅच मध्ये कमबॅक केलाय की काय. पण त्यानंतर व्हेरी लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि शेवटच्या बॉलवरती भूषणनं विकेट मिळवली जी बॅटर दीपूची आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्ट टाकला जरूर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात 46. आता मात्र समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 6-16चं समीकरण. 6-16ची गरज असताना पुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल डिलाइटफुल आणि चेंडू स्क्वेअर लेग बाहेर गुल षटकार. क्या बात है. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 16ची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती दमदार षटका ठोकत असताना स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रशांतला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधनं यापूर्वी देखील एक षटकार आणि एक चौकार आला होता. त्याने षटकार ठोकलाय. माचरा कलाटणी दिले. येणारे शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. रकॉसला खुद पर वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी तुझे आएगा. आणि आता या विजयाच्या शोधात कुठेतरी डोंगर नावा संघ वाट तर विसरला होता पण पुन्हा त्या वाटेवर आणण्याचं काम केलंय ते प्रशांतनं. 10ची गरज होती. लॉप केलाय पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. कानिमेट ट्विस्ट आणि पुन्हा एकदा इथे दबावामध्ये डोंगर नावे संघाला टाकलंय कारण मिळाले विकेट. प्रशांत बॅक टू द डगआउट. तर सन्माननीय भागेश मोपे यांचं नुकताच या मंचावर आगमन झाले आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात या मंचाची शोभा वाढवल्याबद्दल. तसेच मयूरजी शेळके सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. ओवर टू द कॉमेडी बॉक्स प्रथमेश ठाकरे सर. थँक्यू. अतिशय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचा मात्र इथे पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. You are the watching a thrilling match and you are the watching an high voltage match. एक जबरदस्त प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटी झालाय. पहिल्याच मॅच मध्ये कोणी विचारही केला नसेल की इतकी रंगत निर्माण होईल, इतकी चुरस निर्माण होईल. आणि पहिल्या मॅच मध्ये आता समीकरण शिल्लक येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे.
त्या षटकारानं स्वप्न रंगवलं होतं जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावाच्या समर्थकानं, पण त्यानंतर त्या स्वप्नावरती पाणी पाडण्याचं काम केलं ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेशनं. विकेट मिळवली आहे प्रशांतने सध्या स्ट्रायकिंग एंडवरती. भाऊला आपण पाहतोय यावेळेस देखील येस इट्स अ बीमर. कहाणी में ट्विस्ट. खेळामध्ये आता इथे काय घडतंय, या मैदानामध्ये काय घडतंय आणि या क्रिकेटच्या दैदिप्यमान रंगतदार असलेल्या सोहळ्यामध्ये काय घडतंय. बॅटिंग टीम येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे तो आपल्या टेक्निकल रूम मध्ये आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. नो बॉल असेल तर मात्र टीम डोंगर नावे कमबॅक करेल, पण जर फेअर डिलिव्हरी असेल तर फक्त 2 धावांसहित समाधान इथे मानावं लागेल. बाहुबली ऑफ निंबवली कृष्णा केने सर आमच्या सोबत आहेत टेक्निकल रूम मध्ये. आता चेक केलं जाईल. ओ इट्स अ बीमर. नो बॉल कॉल केलाय तिसऱ्या पंचांनी आणि आता पूर्णपणे दबावामध्ये दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल पिंक पॅन्थर्स कानारले. व्हॉट अ ग्रेट मॅच, व्हॉट अ फंटॅस्टिक मॅच. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. उघडा डोळे बघा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट वरती सुपर हिट कन्वर्ट होईल का, मोठा फटका येईल का, बरेचसे प्रश्न आहेत. प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी जाऊया या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. खराब चेंडू होता, यष्टांवरती हिट झालाय. फ्री हिट बॉल आहे, विसरून चालणार नाहीये आणि 1 धाव इथे अंकित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा बदलत आहे. आता शेवटचे 3 चेंडू शेष आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. काहीतरी कर बाबा, आणि जर केलंस तर या संपूर्ण मुरबाड परिसरामध्ये फक्त आणि फक्त तुमची साबा. पाहूया हवा कोण करेल या मॅच मध्ये. विजयाचं स्वप्न पाहिलंय, स्वप्न पूर्तता कोणाशी होईल, स्वप्न पूर्ण कोणाचं होईल आणि या स्पर्धेमध्ये विजयानं गौड दौड कोण सुरू करेल. लॉट्स ऑफ क्वेश्चन्स, बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर दडलेत पूर्णपणे येणाऱ्या 3 चेंडू वरती. चला वेळ आपण जास्त खर्च करतात. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ बघा आपण जास्त घेता, वारंवार एकच सूचना दिली जाणार नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. डावखुर हाताचा फलंदाज मैदानामध्ये आला. डावखुर हाताचा फलंदाज म्हटलं की नैसर्गिक शक्ती तासाकडे, आणि आता त्या शक्तीचा वापर करण्याची वेळ आहे, शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. रंगतोय थरार क्रिकेटचा 3-6. आता यानंतर पेनल्टी दिली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. 3 चेंडू 6 धावा. बॉलच बॅक केलाय, बॅट समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. लॉंग वर फिल्डर धावतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या दुहेरी धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकेल हा पहिला सामना, त्या प्रश्नाचं उत्तर दडलं येणाऱ्या 2 बॉल मध्ये. काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात झाली या षटकाची. षटकारानं त्यानंतर विकेट मिळवली, बीमर देखील आला, पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. ऑन साइडला लॉब करायचा होता. इथे काय घडलंय, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. वाईट बॉल तर आहे, अतिरिक्त धाव तर मिळेल, पण रनआउटची देखील विकेट. कम ऑन डीजे. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अतिरिक्त रन मिळाली, त्यामुळे आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. आत देखे जरा किसमें कितना है दम.
दम कोणामध्ये किती आहे ते समजेल ही मॅच पूर्ण झाल्यावरती, कारण 2 बॉल करायच्या 3 धावा आणि 2 चेंडू 3 धावांचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी धावा धाव गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाचे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला त्याच धावा रोखण्यासाठीचा संघर्ष पिंक पॅन्थर्स. कानाले संघ असं आपण पाहतोय. मिस टायमिंग बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल आणि या चरणावरती कॅच सोडलीये की या कॅच सोबत मॅच देखील सोडलीये. कॅच नाही तर जवळपास हा मॅच देखील जणू काय सोडलाय की काय. शेवटचा 1 चेंडू आहे आणि या शेवटच्या 1 बॉल वरती एका धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आता या एका धावेचं महत्त्व कळेल. खरंच राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्याला एका मार्काला आणि क्रिकेटच्या या पटलावरती एका धावेला किती महत्त्व आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. एकदा जोरदार टाळ्या या पहिल्याच मॅचसाठी. काय चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल, एका धावेची गरज. नक्कीच नक्कीच अगदी योग्य उल्लेख केला. फायनल के पहले फायनल, मेगा फायनलचा मॅच तर आपल्याला नक्कीच येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल. पण आज या 4थ्या दिवसातल्या पहिल्या मॅचने जे प्रेक्षकांचं मन जिंकलंय, ते खऱ्या अर्थानं ज्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, विसरणार नाहीत. या मॅचला प्रेक्षक विसरणार नाही आहेत. दोन्ही संघाचे समर्थक आता आवर्जून लक्ष देतात या मॅचकडे. काही शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज आहे. चला फायनल कॉल आहे. आपण भरपूर फ्लो तोडला या मॅचचा, लक्ष द्या फिल्डिंग टीम. शेवटचा 1 बॉल 1 धाव, दोघांवरती देखील दबाव. 1 बॉल 6ची मॅच, बॅटरवरती जास्त दबाव नसतो, पण 1 बॉल 1ची मॅच म्हटलं की अंडर प्रेशर बॅटर. एका धावेची गरज होती. झेल उडालाय आणि झेल स्वीकारला देखील गेलाय आणि या रोमांचक मॅच मध्ये विजय मिळवलाय पिंक पॅन्थर्स कानाले संघानं. कम ऑन डीजे. लॉफ बॉल करायची गरज नव्हती, हवे चेंडू खेळण्याची आकाश गरज नव्हती. हलक्या हाताने सिंगल जरी घेतली असती तरी एकदम मिळाली असती, पण झालं गेलं विसरून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ बघा लाईनअप करतायत, शेक हँड करतायत. हे ग्रामीण क्रिकेट आहे, ही ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे, ग्रामीण क्रिकेटची शिस्त आहे. आणि खरं तर ग्रामीण क्रिकेट अखंड टेनिस बॉल विश्वामध्ये शिस्तप्रिय लोकप्रिय का मानलं जातं हे त्याचं कारण आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं मॅच संपन्न झाल्याच्या नंतर दोन्ही संघ लाईनअप करतायत, शेक हँड करतायत. जे काही घडलं ते मैदानाच्या आतमध्ये, पण मैदानाच्या बाहेर आम्ही एकत्रित आहोत तेच आपल्याला पाहायला मिळालं. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. हॅलो.